त्या संदर्भात आहे. कोणी व्यवसाय करावा पण दुसऱ्याला त्रास होता कामा नये त्याची काळजी घेतली पाहिजे. आज जर तुम्ही बघितलं हे जे श्री रोशन धारगळकर यांच्या मालकीचा डुक्कर व्यवसाय आहे, त्यांच्या व्यवसायाबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आजूबाजूची जी वस्ती आहे त्या सर्व लोकांना त्याचा एवढा त्रास होतो की त्यांच्या घरात 2 मिनिटं सुद्धा कोण राहू शकत नाही. जेवताना झोपताना त्यांना खूप त्रास होतो. जवळजवळ 6 ते 7 महिने आरोग्य विभागाकडे तक्रार करून सुद्धा आरोग्य विभागाचे अधिकारी काहीही करत नाहीये किंवा या लोकांना दाद देत नाही. त्यामुळे ही जी लोक आहेत निरोड्यातली ती माझ्याकडे आलेली आहेत, माझ्याकडे नाही. मग तर मी हा सगळा विषय सन्माननीय आमचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्यावर कानावर घालणार आहे. आणि निश्चितपणे आम्ही कानावर घातल्यानंतर सन्माननीय पालकमंत्री हे यांचा जो प्रश्न आहे जनतेचा तो त्यांना त्रास सहन करावा लागत आहे तो निश्चितपणे दूर करतील असा आमचा विश्वास आहे. पालकमंत्र्यांना एक निवेदन निश्चितपणे आम्ही देऊ आणि या लोकांना या त्रासापासून मुक्त करू. मला अनेक सांगायचे की हे अधिकारी करतात काय. 6-6 महिने जर जनता यांच्याकडे जात असेल आणि हे अधिकारी तिथे बघायला पण येत नसतील तर हे उपयोगाचं नाही आहे. अधिकाऱ्यांनी 4 दिवसाच्या नंतर पाहणी नाही केली तर त्यांना पालकमंत्री त्या रोषाला बळी पडावं लागेल एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यांचा डुक्करचा व्यवसाय आहे. काय नेमकं लोकांना त्रास होतो म्हणजे काय होतं तुम्ही जो विष्ठा असते ना विष्ठेचा वास एवढी दुर्गंधी असते आणि 24 तास म्हणजे कधी बंद नाही. म्हणजे जर तुम्ही मी स्वतः बघितलं कारुड्यामध्ये 2 मिनिटं राहू शकत नाही. पूर्ण घरात वास. पण वस्तीत आहे काय वस्तीत आहे. मग परवानगी ग्रामपंचायतीने दिली कशी. ग्रामपंचायतीने परवानगी सोडा आरोग्य खात्याने दिली कशी. कसं नाही साहेब ग्रामपंचायतीचा नाहरकत लागतो हा व्यवसाय. हो पण आरोग्य खात्याची सुद्धा नाहरकत आहे बरोबर. पण ते आरोग्य जर दिली असेल तशी मी सरपंचाची माझं बोलणं झालं तर त्यांच्या ह्या विषयात आम्हाला मदत करतो म्हणून सांगितलं. प्रेस घेतली पालकमंत्र्यांच्या मी आता निवेदन तयार केलं. आधी 2-3 दिवस वाट बघूया.